मित्रांनो, आज पुण्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन सोहळा होता आणि या सोहळ्यामध्ये फडणवीस आणि अमित शहा या दोघांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आता फडणवीस म्हणतात की शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते आणि 4 वेळा मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाहीये. आणि त्याचबरोबर अमित शहा म्हणतात की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या सत्तेवर भाजपा बसलेली आहे त्या वेळेला मराठ्यांना भाजपने आरक्षण दिलेलं आहे. आता तुम्ही कोणतं आरक्षण दिलेलं आहे ते पहिल्यांदा सांगा. तुम्हाला माहिती असताना, म्हणजे त्यांना माहिती आहे 50%च्या वरील आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकत नाही आणि दरवेळेला ह्यांचं तेच आहे की 50%वरील आरक्षण द्यायचं आणि मराठा समाजाला जुळवत खेळवत बसवायचं. आता मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की शरद पवार आता सत्तेत नाही आहेत, तुम्ही सत्तेमध्ये आहात, केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, देऊन टाका सकट सर्व मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण. कशाला खेळवत बसलाय? तुमची ताकद आहे ना, आणि आता सत्तेवर भाजपाच आहे आणि तुम्हाला संधी आहे, देऊन टाका आरक्षण.